माझी सजनी येडी किती अंधश्रद्धेला वागती. काय चोपडे मामा येऊ द्या 500. अरे याला काय अर्थ आहे? नुसतं लांबूनच जेबी वय वय येऊ द्या. एकदा चोपडे मामासाठी दोरका टाळ्या वाजवा. सुमनताई चोपडे महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका. भाऊ राऊत साहेब त्यांचा सत्कार करा. फार मोठ्या गायिका आहेत सुमनताई चोपडे. यांनी पुढे यावं. टाळ्याच्या गजरात स्वागत करा सगळ्यांनी. सुंदर विषय आहे. नवीन आहे बघ. अरे माझी सजनी येडी किती अंधश्रद्धेनं वागती. माझी सजनी येडी किती अंधश्रद्धेनं वागती. अरे दूर ठेवती आपला पती. आईच्या रक्तशपथ खरी परिस्थिती सांग. अरे माझी सजनी येडी अंधश्रद्धेला वागती. अरे दूर ठेवती अरे माझी सजनी येडी अंधश्रद्धेला वागती. अरे दूर ठेवती आपला पती पोर देवाला मागती. माझी सजनी येडी कसं आहे झोपडे मामा खुश झाला गाड्या. माझी सजनी येडी अंधश्रद्धेनं वागती. माझी सजनी येडी अंधश्रद्धेनं वागती. अरे दूर ठेवती आपला पती. दूर ठेवती आपला पती पोर देवाला मागती. शेवटचा अंतर घालतोय कारण मला फार लांब जायचं आहे. माझा कार्यक्रम आहे संध्याकाळी महाडला. त्याबद्दल आपल्या सगळ्यांशी मनापासून माफी मागून. हा अंतर मला आवडतो कारण का हिचा उपास दिवसा रात्री दिवसा बी रात्री बी. अरे हिचा उपास दिवसा रात्री आणि लिंबू नारळ देवाला वाहतीर. आणि उपास असल्या काजू बदाम लस्सी पितीर. काजू बदाम लस्सी पितीर. काजू बदाम पिस्ता खातीर. आणि दूध मलाई लस्सी पितीर. अंड्यावर अंड अंड अरे अंड्यावर ताव मारती. हिला उपास दिवसा राहतील. लिंबू नारळ देवाला हातीर. काजू बदाम पिस्ता खातीर. दूध मलाई लस्सी पितीर. पण अरे अंड्यावर ताव मारती. अंड्यावर ताव मारती. नंतर देवाला अगरबत्ती.
काय माय माऊली हसते. हे गाणं गाण्याचं कारण एवढं आहे, मी कुठल्या देवा धर्माला नावं ठेवत नाही, जे ते आपापल्या परीने असते. परंतु ज्या तथागत भगवान गौतम बुद्धांचा आपल्या धम्म बाबासाहेबांनी आपल्या ओटीमध्ये टाकलेला आहे, त्या धम्माशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे एवढं मला वाटतं. आणि मग अर्ध्या अंड्यावर ताव मारती, नंतर देवाला अगरबत्ती. आणि गाणं महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी अविनाश